नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अचानक मध्यावधी हा विषय कुठून आला असं तुम्हाला वाटेल शीर्षक बघितल्यावर. तर तीच सगळ्यात मोठी मेख आहे, ती तुम्हाला समजावणं भाग आहे. आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी याविषयी साफ सांगितलं की राजकीय पेच प्रसंग फक्त विरोधी पक्ष अडवणूक करून निर्माण करू शकतात, हा तुमचा भ्रम आहे. आणि म्हणून मी ती सोनिया नीती नावाचा जो व्हिडिओ केला शीर्षकाचा, त्याच्यात पेच प्रसंग निर्माण झाल्यानंतर खऱ्या खुऱ्या नेत्याची या नेतृत्वाची कसोटी लागते याचं वर्णन मी केलेलं होतं, त्याचं विश्लेषण मी केलेलं होतं. आणि त्या विषयाचा शेवट करताना मी सांगितलं होतं की मोदी राजीनामा देऊ शकतात जर त्यांना अपेक्षित असलेली विधेयक आणि सुधारणा विधेयक जर लोकसभेमध्ये आणि संसदेमध्ये संमत होणार नसतील, तर हे सरकार मला चालवायचं नाही अशी भूमिका घेऊन नरेंद्र मोदी सत्तेपासून बाजूला होऊ शकतात. आणि ते झाल्यानंतर काय, याचं उत्तर ना भाजपकडे आहे ना इतर कुठल्याही विरोधी पक्षाकडे आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तशी परिस्थिती निर्माण केली आणि मोदींनी राजीनामा दिला, तर पुढे काय होऊ शकतं, ही गोष्ट मुद्दाम समजून घेण्यासारखी आहे. जे रोज घटनात्मक संसदीय लोकशाही बहुमत लोक वगैरे पांडित्य झाडतात, त्यांच्या मेंदूत हा विषय पण गेलेला नाही. लोकशाही म्हणजे फक्त आकड्यांची बेरीज नसते. आमदार किंवा खासदार यांची बेरीज आणि वजाबाकी म्हणजे लोकशाही नाही. त्यातून सरकार बनू शकतं, पडू शकतं, पण बनवलं तर चालवणं भाग असतं. आणि त्यामुळे सरकार पडलं तर सरकार बनवावं पण लागतं. या गोष्टी लक्षात घ्या. आणि ही गोष्ट आज मी सांगत नाहीये. मला आठवतं 2024च्या लोकसभा निवडणुका झाल्या, मतदान झालं, मतमोजणी झाली आणि भाजपने मोदींनी बहुमत गमावलं. एनडीए गठबंधनाच्या बहुमताच्या बळावर मोदी पंतप्रधान झाले. पण त्यातून नितीश आणि नायडू कधी जातील हे सगळी चर्चा चालू होती. त्यावेळेला मी ठामपणे परत परत सांगत होतो की 240 जागांमुळे मोदी पंतप्रधान म्हणून लंगडे होणार नाहीत आणि लंगडा होऊन पंतप्रधान पद चालवणं मनमोहन सिंग सारखं हे मोदींच्या स्वभावात नाही. पंतप्रधान म्हणून जे जे अधिकार आपल्याकडे येतात, त्या अधिकाराचा तारतम्याने वापर करण्याची क्षमता मोदींमध्ये आहे आणि हिंमत सुद्धा आहे. आणि म्हणूनच बहुमताचा आकडा खाली आला, भाजपचा एक पक्षीय बहुमत खाली आलं, म्हणून मोदी हा डगमगणारा पंतप्रधान किंवा नेता नाही. मला त्यावेळेला अनेकांनी म्हटलं होतं, अनेक पत्रकार मित्रांनी म्हटलं होतं की पण नितीश आणि नायडू यांच्या कोबड्या घेऊन तर चालावं लागणार. म्हटलं त्या कोबड्या आहेत असं मी मानत नाही. मोदींना पाठिंबा देऊन त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहणं आणि आपल्याला मदतनीस ठरू शकेल असं केंद्रातलं सरकार बनवणं आणि चालवणं, ही नितीश आणि नायडूची सुद्धा गरज आहे. त्यामुळे ते मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची हिंमत सुद्धा करू शकत नाहीत. हे जेवढं त्यांना माहिती आहे तेवढंच मोदींना सुद्धा माहिती आहे. म्हणूनच अल्पमतात गेले, 240 वर अडकले, तरी नरेंद्र मोदी हे सरकार पूर्ण 5 वर्ष चालवतील याची ग्वाही मी 2 वर्षापूर्वी दिलेले लोकसभा निकाल झाल्यानंतर माझे व्हिडिओ काढून बघा तुम्ही. पण मी कशाच्या आधारावर म्हटलं होतं, आधार काय, कायदेशीर म्हणा, संवैधानिक म्हणा, नियमानुसार म्हणा, माझ्या बोलण्याला आधार काय होता? आधार सोपा होता मित्रांनो, की बहुमताचा आकडा 272 पेक्षा अधिक असोडा लोकसभेत दाखवलं की तुम्ही सरकार बनवू शकता. आणि त्यामुळे आज जी काय लोकसभेची 2024 नंतरची रचना आणि आकडेवारी आहे, त्यानुसार
भाजपला बाहेर ठेवलं तर बाकीच्या सगळ्या पक्षांची बेरीज हे बहुमत होतं. पण ते सगळे पक्ष म्हणजे एक आघाडी बनली तरी एक पक्ष नसतो, एक विचारधारा नसते आणि त्याच्यात कोणीही नाराज झाला तर तो सरकार पाडू शकतो. आणि त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट, तुम्ही सरकार पाडाल, पाडल्यानंतर बनवावं लागतं. याचं कारण निवडणूक पंतप्रधान पदाची झालेली नाही, निवडणूक ही लोकसभेची झालेली आहे. भारताच्या मतदाराने आपापल्या परिसराचा, आपापल्या निवडणूक क्षेत्राचा एक एक प्रतिनिधी लोकसभेत निवडून पाठवलेला आहे. त्यांच्या बहुमताने सरकार बनायचे. त्यामुळे कुठल्या पक्षाला बहुमत दिलं वगैरे ही पोपटपंची मुळातच चुकीची आहे. लोकसभा ही 5 वर्षाच्या मुदतीसाठी लोकांनी निवडलेली आहे आणि म्हणूनच जो कोणी नेता आणि पंतप्रधान होऊन सरकार बनवेल त्याच्या पाठीशी बहुमत नसलं तर तो सरकार म्हणून काम करू शकत नाही. त्याला राजीनामा द्यावा लागतो. तो खेळ आपण इंग्लंडच्या संसदेमध्ये नित्य नेमाने बघत असतो. आपण त्यांचंच मॉडेल घेतलंय. त्यामुळे सरकार पडलं तर दुसरं सरकार बनवावं लागतं आणि प्रामुख्याने ज्या वेळेला कोणीतरी विरोधी पक्ष ठरवून ते सरकार पाडायचे डावपेच खेळत असतो त्याला ती जबाबदारी उचलावी लागते. 1977 मध्ये जनता पक्ष निवडून आला, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यांचं आणि चरणसिंगचं पटत नव्हतं, जनसंघ आणि समाजवाद्यांचं पटत नव्हतं. यामुळे जो गदारोळ चालू होता त्यामुळे एक वेळ अशी आली की एक विरोधी पक्ष नेते असलेले यशवंतराव चव्हाण यांनी एक नेहमीच्या पद्धतीत म्हणून अविश्वास प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर झाला आणि सरकार पडलं. अशा वेळेला राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी विरोधी नेता असलेल्या यशवंतराव चव्हाणांना तुम्ही सरकार बनवा म्हणून आमंत्रित केलं. पण यशवंतरावांनी 2 दिवसानंतर त्यांना स्पष्टपणे सांगितलं की माझ्या पाठीशी बहुमत उभं राहील असं मला वाटत नाही, त्यामुळे तुमची ऑफर मी स्वीकारू शकत नाही. मग जेव्हा तडजोडी झाल्या त्यातून चरणसिंग हे जनता पक्षाच्या फुटीर गटाचे नेते आणि यशवंतराव चव्हाण यांनी दोघांनी एकत्र येऊन सरकार बनवायचा प्रयत्न केला आणि त्याला इंदिरा गांधींच्या फुटीर काँग्रेस गटाने पाठिंबा दिला. बेरीज झाली, बहुमताची बेरीज झाली आणि सरकार झालं चरणसिंग सरकार. चरणसिंग सरकार बनवायला इंदिराजींनी पाठिंबा दिला आणि बहुमताचा आकडा होता, घाई नव्हती. 2-1 महिन्यानंतर ज्या वेळेला चरणसिंग सरकार लोकसभेमध्ये आपल्यावरचा विश्वास प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी संसदेचं अधिवेशन घेत होतं त्यावेळेला इंदिराजींनी जाहीरपणे सांगितलं की मी सरकार बनवायला पाठिंबा दिलाय, सरकार चालवायला पाठिंबा दिलेला नाही. आणि ही जी शब्दांची गंमत आहे ही लक्षात घ्यायला लागते. बहुमताचा आकडा दाखवून सरकार बनवता येतं, पण सरकार चालवण्यासाठी कायम सरकारच्या मागे बहुमताचा आकडा आहे हे गृहीत असतं आणि त्यामुळे कुठल्याही बारीक सारीक विषयामध्ये जर सरकारच्या विरोधामध्ये संसदेत एखादा प्रस्ताव फेटाळला गेला तर त्या सरकारवर सभागृहाचा विश्वास नाही असं दिसतं आणि पंतप्रधानाला किंवा राज्यामध्ये मुख्यमंत्र्याला राजीनामा देण्याखेरीज पर्याय उरत नाही. हे लक्षात घ्या मित्रांनो. जी काही पोपटपंची आहे ते विसरून जा चॅनेलवर वगैरे वगैरे डिबेटमध्ये. वस्तुस्थिती काय, बहुमताचा आकडा दाखवून तुम्हाला सरकार बनवता येतं, पण बनवलेलं सरकार चालवणं ही जबाबदारी सरकार बनवणाऱ्या नेत्यावर येते. 240 हे मोदींसाठी अल्पमत आहे, एकपक्षीय बहुमत नाही. पण ज्या इतर मित्र पक्षांनी पाठिंबा दिलाय त्यामुळे बहुमताच्या पलीकडचा आकडा
मोदींच्या पाठीशी आज आहे आणि म्हणून ते सरकार बनवून चालवत आहे. पण त्या सगळ्या पक्षांना सोबत घेऊन, त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांशी विचार विनिमय करून किंवा त्यांना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं करूनच 2 वर्ष मोदींनी सरकार चालवलेलं आहे. एकपक्षीय बहुमत असल्यासारखं जे आधीची 10 वर्ष मोदींनी सरकार चालवलं होतं त्यापेक्षा मोदींची भूमिका कुठेही सौम्य झालेली नाही सौम्य झालेली. एकपक्षीय बहुमतात ज्या पद्धतीत सरकार चालवत होते मोदी त्याच पद्धतीत आज चालवतात आणि त्याच्या विरुद्ध नितीश कुमार किंवा नायडू यांना कुरकुर सुद्धा करता आलेली नाही. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. अल्पमतात असताना किंवा आपलं एकट्याचं बहुमत नसताना किती नेते हे काम चालवू शकतात. मनमोहन सिंग आठवा. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ममता दीदीचा तृणमूल काँग्रेस पक्ष होता. त्या पक्षाचे रेल्वे मंत्री होते दिनेश द्विवेदी. यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रेल्वेचं बजेट मांडलं होतं आणि त्या बजेटमध्ये काहीतरी तिकिटाचा दर वाढवलेला होता. त्यामुळे ममता दीदी खवळल्या आणि रेल्वे मंत्री आपल्याच पक्षाचा असून सुद्धा त्याला तडकाफडकी बडतर्फ करायला ममता दीदींनी भाग पाडलं होतं. गठबंधनाचा पंतप्रधान, युपीएचा पंतप्रधान मनमोहन सिंग हा किती लाचार होता, अगतिक होता. 17-18 खासदारांच्या पक्षाच्या इच्छेखातर ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपल्याच रेल्वे मंत्र्याला तडकाफडकी बरखास्त करण्याची अगतिकता मनमोहन सिंग यांच्यावर आली होती. 2G स्कॅम मनमोहन सिंगांच्या दुसऱ्या टर्म मध्ये 2G वगैरे काय ते स्कॅम आलं. त्याच्यामध्ये द्रमुकचा ए राजा हा 1 नंबरचा आरोपी होता. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अनेकदा आवाहन केलं. पण ए राजाने ते फेटाळून लावलं आणि जाहीरपणे सांगितलं, मी मनमोहन सिंग वगैरे मानत नाही. ए राजा काय म्हणाला होता, मी पंतप्रधान मनमोहन सिंग वगैरे मानत नाही. माझ्या पक्षाचा सर्वोच्च नेता करुणानिधी आहे आणि त्यांनी जोपर्यंत मला सांगितलेलं नाही तोपर्यंत मी संचार मंत्री पदाचा राजीनामा देणार नाही असं म्हणून पंतप्रधानाचा आदेश ए राजा या मंत्र्याने धुडकावून लावला होता. अशी अगतिकता गेल्या 2 वर्षात तुम्ही कुठेतरी मोदींच्या वागण्यामध्ये, कारभारामध्ये बघितली आहे का? आघाडी आणि गठबंधनाचं सरकार हे पंतप्रधानाला लाचार बनवत असतं, मुख्यमंत्र्याला लाचार बनवत असतं. आणि लाचार माणूस आपलं सरकार खंबीरपणे चालवू शकत नाही, कठोर निर्णय घेऊ शकत नाही, योग्य वेळी आवश्यक ते निर्णय घेऊ शकत नाही. आणि अशी सत्ता, असा अधिकार मोदींच्या स्वभावात बसणारा नाही. आणि त्यासाठी आपलं अधिकारपद, सत्तापद, पंतप्रधानपद गेलं तरी 72 एवढं धाडस नरेंद्र मोदींकडे आहे. तेवढं धाडस असलेला एक तरी नेता तुम्हाला राष्ट्रीय राजकारणात किंवा राज्यांच्या राजकारणात दिसतो का? हा फरक आहे. राहुल गांधी हे नाव घेऊ नका. पोरकटपणामध्ये काही बोलणं, पोरकटासारखं वागणं, पिकनिक मध्ये धुमशान घालावं तसं वागणं म्हणजे राजकारण नसतं. सरकार चालवणं हा अतिशय गंभीर व्यवहार असतो आणि त्याची सुतराम कल्पना राहुल गांधींकडे नाहीये. तेव्हा राहुल गांधी हा पर्यायच नाही, विसरून जाते. दुसरा कोणी आहे का सांगा मला? दुसरा कोणी आहे का? तुम्ही चिदंबरम किंवा असं काही नाव घेतलं तरी मला चालेल, अगदी शरद पवार सुद्धा चालेल. पण राहुल गांधी हे प्राईम मिनिस्टर मटेरियल नाहीये आणि म्हणूनच पंतप्रधान पद घेऊन सरकार चालवण्याची कुवत असलेला एकही नेता इतर कुठल्याही पक्षात नाही आणि आता भाजपमध्ये सुद्धा नाही. याची खात्री नरेंद्र मोदींना आहे आणि म्हणूनच विरोधी पक्षांचा दुबळेपणा
वीकनेस हाच मोदींचा स्ट्रॉंग पॉइंट आहे, हे मी गेल्या 2 वर्षापासून सातत्याने सांगतोय. आणि म्हणून मोदींना ते माहिती आहे, वेळ आली तर माझ्या म्हणण्यानुसार जायचं, नसेल चालवा, मला नको पंतप्रधान पद. भाजपने आणि इतर पक्षांनी कसलं ते सरकार बनवावं आणि चालवावं. माझ्या भूमिकेनुसार, माझ्या इच्छेनुसार या देशाचं सरकार चालणार नसेल तर नाममात्र कठपुतळी पंतप्रधान म्हणून मला त्या पदावर बसायचं नाही, एवढा ठाम विश्वास ज्या माणसामध्ये असतो तो ते सरकार चालवू शकतो. आणि असं समोर कोणीही नाहीये, याची खात्री नरेंद्र मोदींना आहे. आणि म्हणूनच मोदींनी राजीनामा दिला तर काय, याची भीती जितकी भाजपमध्ये आहे तितकीच ती विरोधी पक्षांमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून विचार याचा करायचा की जे काय बदल घडवायला मोदींनी 6-5 विधेयकं आणलेली आहेत, ती संमत होणार नसतील तर मोदी राजीनामा देतील, हीच भीती विरोधी पक्षांना घातलेली आहे. आणि ते घातलं, मोदींनी राजीनामा दिला तर येणारा कोणीही समर्थपणे दीर्घकाळ उरलेली 3 वर्ष सरकार चालवू शकणार नाही. आणि सरकार चालवू शकला नाही तर मध्यावधी निवडणुका लोकसभेच्या अपरिहार्य होतात. आज लोकसभेत बसलेले जे 550-550 खासदार आहेत, त्यापैकी किती लोकांना खात्री आहे की ती परत लोकसभेत निवडून येतील? आणि ती खात्री नसेल तर आणखी 3 वर्ष आपली लोकसभेची खासदारकी टिकावी एवढीच त्यांची अंतिम इच्छा असते, निर्णायक इच्छा असते. आणि त्यासाठी हवं ते करायला ते तयार असतात. ही या सगळ्या 80-90% लोकसभेतल्या सदस्यांची जी अगतिकता आहे, ते मोदी यांच्यासाठी सगळ्यात मोठं हत्यार आहे. 2/3 बहुमताचा आकडा उभा करून आपल्याला पाहिजे ती विधेयकं संमत करून घेण्याची हिंमत मोदींमध्ये आहे. त्याचं कारण तिथे निवडून आलेल्या 80-90% लोकांना मध्यावधी निवडणुका नको आहेत. आणि लागोपाठ महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, बंगाल इथल्या विधानसभांचे निकाल बघितल्यानंतर सगळ्या विरोधी पक्षाला खात्री पटली आहे की मोदी आणि हिंदुत्वाची लाट आज देशभर आहे. अशा वेळेला लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या तर मोदी एकट्या भाजपचं 2/3 बहुमत घेऊन निवडून येतील आणि आपले हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही. 2/3 बहुमत कसं जमू शकतं ते गुन्ह्या गोविंदाने समजूत घालून पण येऊ शकतं. तर समजूत घालण्यातला सगळ्यात मोठा मुद्दा मध्यावधी निवडणुका हव्यात की ही लोकसभा टिकवायची, हा पेच प्रसंग सगळ्या पक्षांसमोर मोदींनी उभा केलाय. तो लक्षात घेतला तर तुम्हाला कळेल की येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये काय होणार. ही सगळी विधेयकं आली तर 2/3 बहुमत कुठून येणार हे सहज कळू शकतं. समजून घ्या. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.